नमस्कार, मी राहुल निकम. रुद्र सिनेमॅटिक्स टीम ढिलपीच्या पॉलिटिकल पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत श्री अमोल चिमणरावजी पाटील. अमोल दादा एरंडोल पावळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांचा परिचय करून द्यायचा म्हणजे अमोल दादा आणि त्यांचा परिवार गेल्या 40 वर्ष या तालुक्याच्या सक्रिय राजकारणामध्ये सहभागी आहे. राजकीय प्रवास बघता आतापर्यंत बाजार समिती असेल, दूध फेडरेशन असेल, जिल्हा बँक असेल, नगरपालिका असेल, आमदारकी असेल, असे विविध पदं त्यांच्या परिवाराने आतापर्यंत भूषवलेले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवून आता ते सध्या एरंडोल पावळा मतदारसंघाचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. सर्वात पहिले मी स्वागत करतो अमोल दादा तुमच्या या पॉडकास्टमध्ये. अमोल दादा, या पॉडकास्टमध्ये अनेक प्रश्न जनतेकडून आम्ही जमा केलेत. समाजात फिरून आम्ही काही प्रश्न तुमच्याकडून जाणून घेण्यासाठी इच्छुक आहेत. त्याच्या पहिले मला जाणून घ्यायला आवडेल की राजकारणाकडे तुम्ही कसं वळलात, राजकारणाची सुरुवात तुम्ही कुठून केली? गेल्या 40 वर्षापासून आपण राजकारणात आपला परिवार आहेच, तर आपली राजकीय सुरुवात आणि आपली राजकीय प्रेरणा कुठून होती? साहजिकच आहे की माझ्या घरात माझा जन्म झाला तेव्हापासून माझे वडील आदरणीय आबासाहेब हे राजकारणात होते आणि राजकारणाचं बाळकडू हे लहानपणापासूनच मला जसा मी शालेय जीवनापासून राजकारण हे बघत आलेलो आहे आणि साहजिक वडिलांपासून प्रेरित होऊन या राजकारणाच्या कडे मी ओढला गेलो आणि मलाही वाटलं की आपणही राजकारणात आलो तर समाजासाठी काहीतरी करू शकतो, माझ्या मतदारसंघासाठी काहीतरी करू शकतो, माझ्या राज्यासाठी काहीतरी करू शकतो, म्हणून मी राजकारणाकडे ओढलो. आपले वडील आबासाहेब चिमणरावजी पाटील हे विद्यमान आमदार होतेच, पण यावेळी तुमचं आमदार म्हणून नाव पुढे आलं, तर ही आबांची इच्छा होती की तुमची आमदार होण्याची इच्छा होती की बिहाइंड द स्टोरी अजून काय? आबांची इच्छा होती किंवा माझी इच्छा होती याच्यापेक्षा जे लोक आपल्याला निवडून देणार आहेत त्यांची इच्छा काय असते हा सर्वात महत्वाचा विषय असतो. तुमची नुसती आबासाहेबांची आणि माझी इच्छा असून राजकारणात चालत नाही, तर ती एक सामान्य जनतेची जी लोक आपल्याला मतदान देणार आहेत त्यांची सुद्धा इच्छा असावी लागते आणि ती इच्छा यावेळेला 2024च्या इलेक्शनला आबासाहेबांनी पण हेरली आणि मलाही वाटलं की नाही, लोक मला आमदार म्हणून निवडून देण्यासाठी उत्सुक आहेत, म्हणून मी तो निर्णय घेतला. एखादा कार्यकर्ता ते आमदार हा प्रवास खूप खडतर असतो. तुमच्यासाठी घरामध्येच आमदारकी असल्यामुळे हा प्रवास सोपा होता का? खर तर आदरणीय आबासाहेबांनी 3 टर्म आमदारकी भूषवलेली आहे, परंतु त्यांच्या 3 टर्म आमदारकीच्या काळात मी कधीच एक आमदाराचा मुलगा म्हणून, राजकीय नेत्याचा मुलगा म्हणून मी कधीच वावरलो नाही. आपण पण मला माझ्या सार्वजनिक जीवनात वावरताना बघितलेलं आहे. जेव्हा आबासाहेब आमदार होते तेव्हा मी एक सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे एक संघटनेसाठी काम करत आलोय आणि कधीही पदाचा बडेजाव किंवा मोठ्या कोणी वडिलांचा मुलगा आहे असं मी कधी माझ्या आयुष्यात वागताना मी कधी दाखवलंय नाही आणि लोकांनाही तसं कधी जाणवू दिलं नाही. आणि कार्यकर्ता म्हणून काम करत असताना एक कार्यकर्त्याची जी भावना आहे ती पण मी जोपासली आणि कार्यकर्ता म्हणून काम करत आलो म्हणून मला कार्यकर्त्याच्या भावना देखील कळतात आणि मला आमदार होण्यासाठी ते फार सोयीचं गेलं. ठीक आहे. 60,000 विक्रमी मताधिक्याने तुम्ही निवडून आलेत. आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडलेत, विरोधकांचे रेकॉर्ड तोडलेत, पण आबासाहेबांचे रेकॉर्ड तोडले. याचे श्रेय किंवा याचे कारण काय? याचं श्रेय आदरणीय आबासाहेबांना तर जातच, परंतु या एरंडोल पारवा बडगाव विधानसभेची जी जनता आहे मतदारसंघातील त्या जनतेला देखील हे श्रेय जातं. कारण की मागच्या कालखंडामध्ये आबासाहेबांच्या काळात झालेला विकास असेल, आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, त्यांनी केलेली आपल्या मतदारसंघात विकास कामं असतील, राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांनी केलेले सर्व निर्णय असतील, या निर्णयांचा एकत्रित इम्पॅक्ट म्हणून हा आपला विजय झालाय असं मला वाटतं. आता आजच्या पॉडकास्ट हा नगरपालिकेच्या दृष्टीने ठेवलाय, त्याच्यामुळे आपण आता मुख्य विषयाकडे येऊया. आपण अमोल दादांचा एक सेपरेट इंटरव्ह्यू नंतर पुन्हा घेणार आहोत. एक प्रश्न आहे अमोल दादा, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महायुतीचे शिल्पकार कोण पावळा शहरात? तुम्ही जर हा प्रश्न मला विचारला तर मी त्याचं एक अत्यंत साधं आणि सोपं उत्तर देईल की या युतीचे शिल्पकार ही सामान्य जनता आहे. सामान्य जनतेच्या मनात होतं की ही युती व्हावी आणि सामान्य जनतेचा भावनेचा आदर आम्ही केला आणि आम्ही हा युतीचा निर्णय घेतला. भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी जोरदार इच्छा व्यक्त करण्यात आली होती. भारतीय जनता पक्षाकडे तब्बल 3 उमेदवार हे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होते. तर त्यांच्या
हा त्यांचे हे मत का लक्षात घेण्यात आलं नाही किंवा हे नगराध्यक्षपद शिवसेना सोडावं यामागचा आग्रह का? आग्रह पेक्षा जेव्हा आपण एखाद्या दोन पक्षांची युती होते, युती करत असताना कुठे कुठे आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागतं, कुठे आपल्याला थांबावं लागतं, कुठे आपल्याला पुढे जावं लागतं. त्या अनुषंगाने या मतदारसंघाचा विद्यमान आमदार मी असल्यामुळे आपण आपल्या मतदारसंघातली एरंडोल नगरपालिकेची जागा जी आहे ती भारतीय जनता पक्षाला सोडली आणि पारोळ्याची जी जागा आहे ती आपण शिवसेनेकरता सोडली. याच्यात असं असतं की शीट शेअरिंग किंवा जागा वाटप आपण ज्याला म्हणतो, हे करत असताना बऱ्याचशा अडचणी येतात. आता सहजासहजी तुम्हाला असं वाटतं का की मला भारतीय जनता पक्षाने सहजासहजी मला या शिवसेनेसाठी जागा सोडून दिली असेल? तसं नसतं. काही गणितं आपल्याला मांडावी लागतात. राजकारणात गणितांना खूप महत्व असतं की ही सीट आपली निवडून कशी येईल किंवा आपण त्याच्यामध्ये यशस्वी कसं होऊ शकतो, याची जर आपण व्यवस्थित गोळाबेरीज करून एकमेकांना पटवून दिली तर ती युती करण्यात आपण सक्सेस होतो. आणि मला वाटतं की मी वरिष्ठांना आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व लोकांना जेव्हा आमची युतीच्या बैठका झाल्या तेव्हा त्यांना पटवून देण्यात यशस्वी झालो की ही जागा जर तुम्ही शिवसेनेला सोडली तर ही जागा निवडून येईल. हे सगळं एकमत झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. अगदी मागच्या महिन्यापर्यंत शिवसेनेचे शहर प्रमुख अमृत चौधरी यांच्या नावाची जोरदार चर्चा नगराध्यक्ष पदासाठी होती. तसं कॅम्पेनिंग सुद्धा सुरू होतं. भारतीय जनता पक्षाकडे सुद्धा 3 उमेदवार हे आपली कसून तयारी करत होते नगराध्यक्ष पदासाठी. हे 4 उमेदवार सोडून चंद्रकांत दादांचं नाव पुढे येण्याचे कारण काय? जे गेल्या मागील अनेक वर्षापासून कोणत्याही पक्षात सक्रिय नव्हते, तर या 4 उमेदवारांना मागे सारून चंद्रकांत दादांचं नाव पुढे येण्याच्या मागे कारण काय आणि ते नाव निश्चित कसं झालं? पहिला विषय असा आहे की तुम्ही अमृत भाऊ चौधरींचा विषय सांगितला. खरं तर अमृत भाऊ चौधरींना मी शब्द देखील दिला होता की तुम्हाला मी नगराध्यक्ष पदाचं तिकीट देईन, परंतु काही काळ गेल्यानंतर स्वतः अमृत भाऊ वगैरे ही सगळी मंडळी माझ्याकडे आली आणि त्यांनी मला सर्व मिळून चंद्रकांत दादांचं नाव माझ्याकडे पुढे केलं. मग मी त्यांना विचारलं की बाबा, मी तर तुमचं नाव सांगितलेलं आहे, लोकांमध्ये संदेश चुकीचा जाऊ शकतो, परंतु ते म्हटले की नाही, आम्हाला सर्व मिळून आम्हाला चंद्रकांत दादांचं नाव पुढे करायचंय. आणि गेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये चंद्रकांत दादाचा एक अल्पशा मतांनी 450 मतांनी मला वाटतं त्यांचा पराभव झालेला होता. आणि एक चांगलं काम करणारा माझा सहकारी, एक चांगलं कार्यकर्ता की ज्याला शहराच्या समस्येची जाण आहे, सकाळी लवकर उठून कुठे पाणी येतंय का, काय शहराच्या समस्या काय हे जाणणारा माणूस, असं म्हणून मी चंद्रकांत दादांकडे बघतो. म्हणून एका चांगल्या कार्यकर्त्याला न्याय मिळावा म्हणून मी ही संधी आदरणीय चंद्रकांत दादांना दिली आहे. खरं तर मला माझ्या घरातून उमेदवार उभं करण्याचा देखील खूप आग्रह झाला, परंतु मी ते टाळलं. कारण की जेव्हा तुमच्याकडे सर्वोच्च पद हे आपल्याकडे असतं तेव्हा माणसाने असा आग्रह धरू नये की प्रत्येक पद हे माझ्या घरात असलं पाहिजे. हा आग्रह न धरणारा माणूस मी आहे. आणि मी एक ठरवलेलं आहे, तुमच्या माध्यमातून मी सामान्य जनतेला पण मला सांगायचंय की मला तुम्ही आमदार म्हणून निवडून दिलाय, म्हणून मी इतर कुठलंही इलेक्शन याच्या पुढे लढणार नाही. जोपर्यंत मी आमदार आहे तोपर्यंत मी इतर कुठलंही इलेक्शन लढणार नाही. दादासाहेब, माझा पुढचा प्रश्न तोच होता की जसं आपण सांगितलं की आपल्या परिवारात अनेक पदं भूषवली गेली, तर पारोळा नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्या नगराध्यक्षा म्हणून, महिला नगराध्यक्षा म्हणून आईसाहेबांचं नाव होतंच. तीच पुनरावृत्ती आम्हाला सौ मृणाली त्यांच्या स्वरूपात मिळेल का, अशी एक चर्चा सुरू होती. त्याचं उत्तर तुम्ही दिलंच आहे की हो, अशी चर्चा होती, असा विचारही झाला होता, पण तुमची भूमिका स्पष्ट होती, त्याच्यामुळे ते नाव मागे गेलं. महायुतीमुळे अनेक कार्यकर्ते नाराज झाले. त्यांची नाराजी या निवडणुकीत अडचणीची ठरू शकेल का? त्यांची समजूत तुम्ही काढली? हो, तुमचा प्रश्न 100% बरोबर आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेस आपण स्वबळाची तयारी करतो, आता पारोळ्यामध्ये आपल्याला नगरसेवक पदाच्या 24 जागा आहेत, नगराध्यक्ष पदाची 1 जागा आहे. आपण ज्या वेळेला स्वबळावर तयारी करतो त्यावेळेला 24 जागांची तयारी करतो, नगराध्यक्षासाठी 1 जागेची तयारी करतो. जेव्हा आपण युती करण्याचा निर्णय घेतो, युती करत असताना साहजिक आहे ती संख्या निम्म्यावर येते. याचा अर्थ 12 लोक तर तुमचे त्यांना थांबवावंच लागणार आहे. तर ते थांबवत असताना खूप तारेवरची कसरत आमच्यासारख्याला करावी लागते. काही लोक नाराज होतात, काही लोक संताप करतात. साहजिक आहे, त्यांचा संताप देखील तो चुकीचा आहे असं आपण म्हणू शकणार नाही. कारण प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक आपल्या सहकार्याने आपल्या संघटनेसाठी, माझ्यासाठी, सगळ्यांसाठी काहीतरी केलेलं असतं, म्हणून त्यांचा देखील आपल्यावर हक्क असतो. म्हणून त्यांना थांबवताना थोडीशी आम्हाला तारेवरची कसरत करावी लागली, परंतु
सर्वांना जेव्हा मी पटवून दिलं की शहर विकासाच्या दृष्टीने आपल्याला ही युती कशी आवश्यक आहे आणि या युतीने आपल्याला कसं विकास कामांसाठी आपल्याला पुढे जाता येईल, ही भूमिका जेव्हा मी माझ्या सहकाऱ्यांसमोर सगळ्यांसमोर मांडली तेव्हा सगळ्यांनी ते मान्य केलं आणि एक आज सगळं पुढे जाऊन माघारी संपल्या, सगळं संपलं, एक व्यवस्थितरित्या आता ही युती म्हणून आम्ही या इलेक्शनला सामोरं जातो. महायुतीच्या आत्ताच्या अर्थ शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि अजितदादा गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. तर तिसरा गट तुमच्या सोबत नाही का? किंवा त्यांच्या जागा वाटपात कुठेच विचार केला गेला नाही, त्याचे कारण काय? हे मी आता माझ्या सर्व मीडियाच्या मुलाखतीतून पण सांगितलं की जेव्हा आपण एखादी युती किंवा आघाडी करतो त्याच्यासाठी एकमेकांमध्ये संवाद असावा लागतो. तो संवादाचा अभाव म्हणा किंवा आता जर समजा मला आणि भारतीय जनता पक्षाला, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला युती करायची होती, तर आपल्याकडच्या या विभागाचे भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रमुख म्हणून आमचे सहकारी मित्र आदरणीय मंगेशदादा चव्हाण आहेत. त्यांनी मला फोन केला, आम्ही एकमेकांच्या समोरासमोर बसलो. युती करायची का नाही करायची इथून पहिले सुरुवात होते. युती जेव्हा करण्याचं ठरवलं मग त्याच्या पुढचा प्रश्न येतो की जागा वाटप कशी करायची. जागा वाटप कशी करायची तर नगराध्यक्ष पद कोणी घ्यायचे, हे सगळ्या गोष्टी ठरत असताना मी तुम्हाला जे आधी बोललो की संवाद असावा लागतो. संवाद नसेल तर या गोष्टी होऊ शकणार नाही. बरोबर. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने आमच्याकडे संवाद साधला नाही, आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव त्यांचा आलेला नाही, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत युती केलेली नाही. प्रत्येक निवडणुकीसाठी मुद्दे लागतात. नगरपालिका निवडणुकीसाठी तुमच्याकडे आता कोणते मुद्दे आहेत, जे मुद्दे घेऊन तुम्ही नगरपालिका निवडणूक लढवणार? सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या शहराचा पाणी प्रश्न आहे. पाणी पुरवठा योजना आदरणीय आबासाहेब आमदार असताना आपण 57 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना या शहरासाठी आणली. तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत आपण 2022 साली त्या पाईपलाईनचं भूमिपूजन केलं होतं. आज ती योजना पूर्णत्वास येण्यासाठी काही कालावधी थोडासा बाकी आहे. आतापर्यंत एवढा ती पूर्ण व्हायला पाहिजे होती, परंतु मध्ये रथोत्सव आला, रथमार्ग असल्यामुळे आपल्याला त्या रस्त्यांवरती खोदकाम करता आलं नाही. आझाद चौकात बरंचसं पाईपलाईनचं काम आपल्याला करायचं होतं, पण त्या मार्गावरून रथ जाणार होता, त्यामुळे आपण ते काम थोडंसं पेंडिंग ठेवलं होतं. येत्या महिन्याभरामध्ये या शहराला स्वच्छ, सुंदर आणि बिस्लेरी सारख्या पाण्याचा पुरवठा करण्याचा आमचा मानस आहे. आणि खऱ्या अर्थाने आबासाहेबांच्या आमदारकीचं फलित आणि आमच्या राजकारणाचं फलित म्हणून आम्ही या योजनेकडे बघतो. कारण वर्षानुवर्षापासून आपण 30 जीर्ण पाईपलाईन मधून पाणी पुरवठा करत होतो. म्हणजे जवळपास 60-70 वर्षापूर्वीची ती पाईपलाईन होती. आज 15-15, 20-20 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय, मोठी समस्या होती. त्यानंतर आपण बघू की भुयारी गटारींचं काम आपल्या पारोळा शहरात चालू आहे. 100 कोटी रुपयांचा पहिला टप्पा आज जवळपास 70-80% पूर्णत्वास आलेला आहे. दुसरा टप्पा 100 कोटी रुपयाचं काम आपण सुरू करतोय. अशा असंख्य गोष्टी आहेत की या शहराच्या विकासाच्या दृष्टीने दूरगामी परिणाम करणाऱ्या आहेत. की बऱ्याचशा गोष्टी, नाट्यगृहाचं काम असेल, अत्याधुनिक नाट्यगृह आपल्या पारोळा शहरामध्ये 15 कोटी रुपयाचं नाट्यगृह, चोरवड रस्त्याला बालाजीनगर इथे आपलं ते काम चाललेलं आहे. स्विमिंग पूलचं काम चाललेलं आहे. चौक सुशोभीकरण झाले. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की इथे सांगण्यासाठी आपल्याला वेळ अपूर्ण पडेल इतक्या विकास कामांच्या योजना, विकास कामं आपण या शहरात आणलेली. अजून भविष्याच्या दृष्टीने आपला एक मानस आहे आणि आपलं एक विजन आहे की हे शहर स्वच्छ, सुंदर आणि सर्वांना हेवा वाटेल असं शहर कसं बनावं या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहू. दादासाहेब, जसं आपण सांगितलं, पाणी प्रश्नावर काम सुरू आहे. पाणी मिळेल या आशेवर विधानसभा झाली, पाणी मिळेल या अपेक्षेने आता नगरपालिका निवडणुकी होती. हो, पण पाणी मिळेल याची तारीख आज जर या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही सांगितली तर मला असं वाटतं हा पॉडकास्ट सफल होईल. 100% तुमचा पॉडकास्ट नक्कीच सफल होईल. कारण मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये आणि मी जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा मी असं म्हणणारा माणूस आहे, जर का मला लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेलं आहे, जर मी खोटी आश्वासनं दिली तर लोकांना अधिकार आहे, लोकांचा राईट आहे की मला पुढच्या वेळेला त्यांनी पराभूत करावं. मी तर सांगतो की मी तुम्हाला आश्वासन दिलेली कामं जर पूर्ण करू शकलो नाही तर मी तुमच्याकडे मत मागायला देखील येणार नाही. विधानसभेच्या वेळेला आपण असं सांगितलं होतं की मार्च महिन्यापर्यंत आपण पाईपलाईन पूर्ण करू, परंतु मी तुम्हाला जसं सांगितलं की रथोत्सव आला. रथोत्सवमध्ये सुद्धा तुम्ही तर पारवळ्यातच राहतात, तेव्हा देखील विरोधकांनी काय अफवा पसरवल्या याला तुम्ही साक्षीदार आहेत. कदाचित आपण
रथोत्सवाच्या संदर्भाची मीटिंग नगरपालिकेत घेतली होती, त्यालाही तुम्ही असाल असं मला वाटतं, नक्की नक्की उपस्थित होतो. उपस्थित होते. तर त्यावेळेला मग हे 5-6 महिने थोडंसं ते काम टेक्निकल अडचणींमुळे पुढे ढकललं गेलंय. तर या पॉडकास्टच्या माध्यमातून मला लोकांना सांगायचंय की येत्या 1.5 ते 2 महिन्यात शुद्ध पाण्याचा पुरवठा हा पारोळा शहराला होणार आहे. हे तुम्ही माझ्याकडून जबाबदारीने लिहून घ्या. 1.5 ते 2 महिन्यात पाणी पुरवठा 100% होईल. तो देखील दररोज होईल. मी असं म्हणणार नाही 1 दिवसाआड होईल, 4 दिवसाआड होईल. तुमच्या आपल्या सर्वांच्या पुण्याईने, देवाच्या आशीर्वादाने आपलं बोरी धरण हे 100% भरलेलं आहे. त्याच्यामुळे पाण्याची आपल्याकडे कमतरता नाही. दररोज पाणी पुरवठा आपण करू शकतो, एवढी आपली कॅपॅसिटी आज आहे. जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यात सर्वात मागास तालुका म्हणून पारोळा तालुका आहे अशी ओरड केली जाते. या मताशी तुम्ही सहमत आहात का? 100% सहमत आहे. याला कारण आहे. बऱ्याच वेळेला आपल्या मतदारसंघात असं व्हायचं की सरकार ही दुसऱ्या पक्षाची असायची आणि आमदार हा दुसऱ्या पक्षाचा असायचा. मध्यंतरी आदरणीय सतीश अण्णांच्या काळातच एकदा काँग्रेस आणि आघाडीचं सरकार असताना सतीश अण्णा आमदार होते, काही काळ ते मंत्री देखील झाले होते. मग अपवाद वगळता आपला मतदारसंघ हा कायम विरोधात राहिला आहे. आता 2019 मध्ये जेव्हा आबासाहेब आमदार झाले तेव्हा आबासाहेब सत्ताधारी पक्षात आले आणि 2022 मध्ये जेव्हा आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण सत्तेत आलो. 2.5 वर्षामध्ये जर 3,500 कोटींची कामं आपण करू शकतो, तर अजून आपण 5-10 वर्ष सत्ताधारी पक्षामध्ये राहिलो तर आपला मतदारसंघ हा निश्चितच विकासाकडे वाटचाल करेल याची मला नक्कीच खात्री आहे. पण ही ओळख पुसण्यासाठी येणाऱ्या नगराध्यक्ष पदाने जनतेने जर कौल दिला तर येणारा नगराध्यक्ष आणि आपण अशी सांगड घालून पारोळा शहरासाठी काही ब्ल्यू प्रिंट तयार आहे? 100%. जी मी ब्ल्यू प्रिंट तयार केलेली आहे त्या अनुषंगानेच मी काम करतोय. एक तर मूलभूत गरज असते आपली पाणी. तुम्हाला पाणी दररोज मिळणार आहे. दुसरी गोष्ट असते स्वच्छता. स्वच्छतेच्या बाबतीत आपण भुयारी गटारी पूर्ण शहरामध्ये करतोय. भुयारी गटारी एकदा झालं तर रोगराईपासून आपलं संरक्षण होईल. स्वच्छता आपल्या शहरात राहील. तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट ती असते म्हणजे रस्ते. आज पाईपलाईनचं काम असेल, भुयारी गटारींचं काम असेल, या कामांमुळे आपल्या रस्त्यांची अवस्था बिकट झालेली आहे. तर हे दोघं कामं झाल्यानंतर आपल्याला शहराचे सुमारे 152 कोटी रुपयांचा DPR आपण हा राज्य शासनाकडे दिलेला आहे. राज्य शासनाने सुद्धा त्याला तत्वतः मान्यता दिलेली आहे की ज्या वेळेस तुम्ही पाईपलाईनचं काम आणि भुयारी गटारींचं काम पूर्ण कराल त्याच्यानंतर आपल्याला हे रस्ते करता येतील. म्हणून मी माझ्या मागच्या एका भाषणात देखील बोललो होतो, जसं एखाद्या मातेला बाळाला जन्म देताना 9 महिन्याच्या प्रसूतीच्या वेदना सहन कराव्या लागतात, तशा देखील आपल्याला स्वच्छ आणि सुंदर शहर घडवण्यासाठी काही वेळ आपल्याला थोड्याशा वेदना सहन कराव्या लागतील. पण या वेदना सहन केल्यानंतर आपलं शहर एक 100% चांगलं शहर तयार करण्याचा आमचा मानस आहे. किंबहुना तशी ब्ल्यू प्रिंट आपण तयार केली. शहराची एक मुख्य अडचण म्हणजे अतिक्रमण. या अतिक्रमण विषयावर अनेक लोकप्रतिनिधी सावध भूमिका घेतात. पुन्हा तोच प्रश्न विचारतो, अतिक्रमणावर काही ठोस तुमच्या काही उपाययोजना आहेत का? मागच्या काळामध्ये शासनाच्या निर्णयानुसार किल्ल्याच्या परिसरातील अतिक्रमण काढण्याचा एक आदेश आला होता, परंतु आपण सर्व अतिक्रमण धारकांना आश्वस्त केलं होतं की 1 इंच ही तुमची जमीन मी अतिक्रमित जमीन काढू देणार नाही. बरोबर. ही भूमिका अतिक्रमणाला प्रोत्साहन देणारी नाही का, की येणारं जे अतिक्रमण आहे त्यांच्या मनातली भीती घालवणारी नाही का? तुमचा प्रश्न हा अतिशय बरोबर आणि लॉजिकल प्रश्न आहे. अतिक्रमणाला पाठीशी घालण्याचा कुठलाही आपला हेतू नाही. परंतु कसं असतं की वर्षानुवर्ष चालत असलेली जी यंत्रणा असते तिच्यामध्ये पण काही लूप होल्स असतात. पहिली गोष्ट तर अतिक्रमण का झालं हा एक विषय आहे. अतिक्रमण झालं त्याला कारण काय? कारण काय तर तेवढ्या प्रमाणात आपल्याकडे शॉपिंग सेंटर नाही, दुकानं नाही. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात धरून आज समजून घ्या की अतिक्रमण काढण्याचे आदेश आले, आपण अतिक्रमण काढून टाकलं. आज 400 ते 500 लोकांचा रोजगारीचा प्रश्न निर्माण होतो. ठीक आहे, अतिक्रमण आपण काढलं, त्यांच्या रोजगारीचं काय? म्हणून त्या अतिक्रमणाला किंवा त्या याला प्रोटेक्शन देण्याचा माझा एकच हेतू होता की ज्या वेळेला आपण या अतिक्रमण धारकांसाठी पर्यायी व्यवस्था कुठे निर्माण करू शकू त्यानंतरच यांचा आपल्याला तिथे
यांचं ट्रान्सफर करता येईल किंवा त्यांना ती गाड्या हस्तांतर करून आपल्याला हे अतिक्रमण काढता येईल. म्हणून अतिक्रमण काढण्याच्या पहिले आपल्याला यांचं कुठेतरी सोय आपल्याला करावी लागेल आणि शहराच्या दृष्टीने शहराचं सौंदर्य कसं वाढेल या दृष्टीने आपल्याला एक चांगले शॉपिंग सेंटर, चांगल्या सगळ्या गोष्टी निर्माण कराव्या लागतील. तेव्हा आपल्याला या अतिक्रमणधारकांबाबतीमध्ये काहीतरी निर्णय घेता येईल. कसं असतं राहुल दादा की ह्या गोष्टी एका दिवसात होणार नाही. ठीक आहे, आज अतिक्रमण उठवायचा आदेश आला, अतिक्रमण उठलं असतं, नंतर यांच्या भवितव्याचं काय? या सगळ्या गोष्टी एका राजकारणी माणसाला किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीला या जबाबदारीने ते पेलाव्या लागतात. त्यांची बाजू घेताना की मला खूप आनंद झाला असं नाहीये, परंतु साहजिक आहे ज्या वेळेला आपण एखाद्या खुर्चीवर बसतो ती खुर्ची न्यायदानाची खुर्ची असते. न्याय देताना आपण कायद्याच्या भाषेत म्हणतो की नॅचरल जस्टिस हा बघावा लागतो. दोघं बाजूंचा सारखा विचार करावा लागतो. एका बाजूने विचार करून राजकारणही होत नाही, समाजकारणही होत नाही आणि शहराचा विकास पण होत नाही. आपल्याला विचार हा दोन्ही बाजूने करावा लागेल. दोन्ही बाजूने विचार करत असताना आपल्याला थोडंसं कुठेतरी थांबून काहीतरी चांगले निर्णय घेऊन त्यातून मार्ग काढूनच आपल्याला पुढे जावं लागेल. निश्चित या गोष्टी एका दिवसात होण्यासारख्या नाही आहेत, परंतु माझा प्रयत्न असेल की अतिक्रमण धारकांना चांगल्या ठिकाणी आपण हस्तांतरित करून किंवा स्थलांतरित करून आपण त्यांचं देखील एक चांगलं ज्याला आपण म्हणतो पुनर्वसन करायचं आणि आपलं जे शहर आहे हे अतिक्रमण काढून स्वच्छ आणि असं चांगलं शहर बनावं हे माझं देखील स्वप्न आहे. परंतु त्याला थोडासा आपल्याला सगळ्या गोष्टी करायला अवधी लागणार. ठीक आहे दादा, उंदीरखेडा नाका ते अंबडनेर चौफुली हा जो रोड आहे, अंबडनेर रोड जो आहे हा पावसाळ्यात तलाव होतो, उन्हाळ्यात खंदक होतो. उंदीरखेडा नाक्यापासून तर शनी मंदिर चौक हा जो रस्ता आहे हा पावसाळ्यात तलाव होतो, उन्हाळ्यात खंदक होतो. त्याचं नशीब केव्हा, या चमत्कारिक रोडाचं नशीब केव्हा पालटणार? पहिली गोष्ट, गेल्या 1.5 वर्षापासून म्हणजे जिथे आपली स्मशानभूमी आहे तिथून म्हणजे हायवे पासून तर आपला ओव्हरब्रिज जिथपर्यंत झालेला आहे तिथपर्यंत 2 कोटी रुपयाचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता मंजूर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तो रस्ता मंजूर झालेला आहे. परंतु जसं मी आधीच बोललो की एखाद्या काही गोष्टी करताना काही गोष्टी आपल्याला थांबवाव्या लागतात. आता त्याच्यात समस्या अशी आली होती की आपलं पाईपलाईनचं काम त्या रस्त्याने चालू होतं. दुसरी समस्या, पाईपलाईन टाकली गेली. पाईपलाईन टाकली गेल्यानंतर आता भूमिगत गटारींची जी पाईपलाईन आहे ती परत त्या रस्त्याने त्याचं खोदकाम करायचं आहे. ते खोदकाम करत असताना तो रस्ता परत खोदला जाणार आहे. म्हणून त्या रस्त्याचं काम एक आमदार म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून नगरपालिकेच्या माध्यमातून, BNCच्या माध्यमातून हे आपणच थांबवलेलं आहे की बाबा आपण रस्ता करू, रस्ता केल्यानंतर तो परत खोदला जाईल. त्याच्यापेक्षा आपण या दोघी पाईपलाईन करून घेऊ आणि मग नंतर त्या रस्त्याचं काम सुरू करू. तर येत्या 6 महिने किंवा वर्षभराच्या काळात त्या रस्त्याचं तुम्ही जे म्हणताय खंदक किंवा तलाव हे काहीच होणार नाही. आपला विकास हा रस्ते, पाणी, वीज याच्या भोवतीच गुंडाळला गेला आहे का याच्या व्यतिरिक्तही आपल्याला काहीतरी करायचं? 100%. कसं असतं, जेव्हा आपण एखादं शहर घडवतो नुसतं रस्ते, पाणी, वीज, गटार या गोष्टी दूर होणार नाही. तर त्याच्यासाठी आपल्या शहरातले जे ओपन स्पेस असतील ते आपल्याला डेव्हलप करावे लागतील. आपल्या शहरातले जे चौक असतील ते आपल्याला सुशोभित करावे लागतील. आपल्याला शहरामध्ये विद्युतीकरण करावं लागेल. आता आदरणीय आबासाहेब आमदार असताना आपण विद्युतीकरणाची तुम्ही बघत असाल बऱ्याच मोठ्या प्रमाणावर कामं देखील केली. जे शहरातले मला वाटतं 10 ते 15 ओपन स्पेस डेव्हलप करण्याचं काम आपण केलेलं आहे. चौक सुशोभीकरण करण्याचं काम आपण केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, संत तुकाराम महाराजांचा पुतळा असेल, संताजी जगनाडे महाराजांचा पुतळा असेल, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा असेल. हे आपण या थोर महापुरुषांचं अस्तित्व लोकांना दाखवून किंवा त्यांचं अस्तित्व ठेवून चौक सुशोभित करण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून या महापुरुषांची देखील शहराला आठवण राहील, आपल्या तरुण मंडळीला त्यांच्यापासून काहीतरी प्रेरणा मिळेल, हे करण्याचा आपण प्रयत्न केला. परंतु दुसरीकडे मला आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून एक सामान्य जनतेला आणि माझ्या मतदारांना मला सांगायचंय की जेव्हा आपण एखाद्या लोकप्रतिनिधीकडून एखाद्या कामाची अपेक्षा करतो तेव्हा त्या लोकप्रतिनिधीची पण आपल्याकडून अपेक्षा असते की त्यांनी जे काम केलेलं आहे, त्यांनी जो पैसा राज्य शासनामार्फत किंवा केंद्र सरकारमार्फत आपल्या शहरासाठी किंवा आपल्या मतदारसंघासाठी आणलेला आहे तर त्याचं जतन करण्याचं काम देखील आपण केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला राहुल दादा मला अनुभव असा आहे की आपण काही ओपन स्पेस डेव्हलप केले
डेव्हलप केल्या गेल्यानंतर आता समजून घ्या तुम्ही बोरा सेंट्रल स्कूलच्या बाजूला आपण एक 75 लाख रुपये खर्च करून एक चांगलं बगीच्याचं काम केलं. परंतु सांगायला थोडीशी खंत वाटते, 75 लाख रुपये खर्च करून तो बगीचा 6 महिने देखील टिकला नाही. 75 लाख रुपये आणायला एखाद्या लोकप्रतिनिधीला किती खस्ता तिथे मंत्रालयात खावे लागतात तुम्हाला पत्रकार म्हणून याची पूर्णपणे जाणीव आहे. 75 लाख रुपये निधी आणणं एवढी सोपी गोष्ट नसते. परंतु तिथले खेडे चोरीला गेले, तिथलं हिरवळ मेंटेन झाली नाही, तोडफोड झाली, लाईट तोडले गेले. तर सामान्य जनतेने सुद्धा या विकासाला आम्हाला प्रोत्साहन मिळेल अशा पद्धतीने जर काम केलं तर आम्हाला देखील चांगलं वाटेल की नाही, आपण जे काम करतोय ते केल्यानंतर सामान्य जनतेला चांगलं वाटतंय. निश्चितच शहरवासियांची ती जबाबदारी असली पाहिजे की आपल्याला दिलेल्या सुख सुविधा यांचे जतन करणे हे नागरी मूलभूत कर्तव्यांमध्ये येतच, त्याचं त्यांनी पालन नक्कीच करावं. काही प्रश्न असे होते की NRI जसे असतात नॉन रेसिडेन्शियल इंडियन्स, तसे NRP पण आहेत नॉन रेसिडेन्शियल पावळा. कामाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने, शिक्षणाच्या निमित्ताने आपल्याकडील अनेक मुलं बाहेर मुंबई आणि पुण्यामध्ये मोठमोठ्या शहरांमध्ये आहेत. तुम्ही येणार आहेत पॉडकास्टला म्हणून त्यांनी काही प्रश्न याच्यासाठी पाठवलेत, त्यांच्या पण काही समस्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की इथली विस्कळीत इंटरनेट सेवा, वर्क फ्रॉम होमच्या वेळेस त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो, विजेच्या लपंडाव, वॉकिंग ट्रॅक्स नाही आहेत, अनेक ऍक्सिडेंट्स, आता मध्यंतरी अनेक ऍक्सिडेंट झाले वॉकिंग करताना, तर वॉकिंग ट्रॅक्स नाही आहेत. त्याच्यानंतर फूड कोर्ट नाहीये, संपूर्ण परिवाराला घेऊन बसू शकतो असा स्पेस पावळा शहरामध्ये नाहीये. पुणे आणि मुंबईसाठी इथून डायरेक्ट बसेस नाही आहेत, ती एक मोठी समस्या होती. आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे इथलं पोस्ट ऑफिस हे शहराच्या अशा ठिकाणी नेऊन ठेवलंय ते पहिल्या मुद्दा सापडत नाही अनेक लोकांना, आणि ते सापडलं तरी ते खूप दूर आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्यांची कामं करायला खूप अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्व समस्या त्यांनी तुमच्या समोर मांडल्यात, याच्या तुम्हाला मी लिखित पण देईल. या समस्यांवर उपाययोजना करून मिळतील का? निश्चितच. मी तुम्हाला आधीच सांगितलं की सत्ताधारी पक्षाच्या 2.5 वर्षाच्या काळात जर आपण एवढा निधी आणू शकतो आणि जो विकास दिसतोय तो दृश्य स्वरूपात दिसतोय, तो काही असं कागदोपत्री नाही किंवा काही नाही. आता आपण जे समस्या सांगितली की जॉगिंग ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, हे जे विषय आहेत, आता मी तुम्हाला आधीच सांगितलं की ज्या गोष्ट प्रयत्न करून आणतो त्याचं जतन देखील आपण केलं पाहिजे. तीच गोष्ट आपल्या भुईकोट किल्ल्याच्या बाबतीत आहे. आता रिसेंटली तिथे 10 कोटी रुपयाचा निधी मंजूर आहे. त्याच्यामध्ये अजून आपल्याला पाहिजे तेवढा पैसा आपण उपलब्ध करू, तिथे वॉकिंग ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, तिथे चांगल्या प्रकारचं गार्डन हे आपण करू शकतो. आदरणीय आबासाहेबांच्या काळापासून आता माझ्यापर्यंत त्या किल्ल्यासाठी आपण भरपूर काही केलं, परंतु तो काम झाल्यानंतर त्या किल्ल्याचं किती जतन केलं गेलं हे नागरिक म्हणून तुम्हीही पाहताय. हे जतन आपणही केलं पाहिजे. आणि जी सामान्य लोकांची भावना आहे की आपल्याकडे फूड कोर्ट नाही, फूड कोर्ट याचा अर्थ काय होतो की चांगले उद्योगधंदे आपल्याकडे यायला पाहिजे. उद्योगधंद्यांमध्ये तो प्रकार येतो. रोजगारीसाठी सुद्धा त्यांनी एक प्रश्न विचारलाय की रोजगारीसाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून काय भूमिका पाळू? आपण एरंडोल MIDCचा विषय होता, तो जवळपास आपण मार्गी लावलेला आहे. त्याचं गॅझेट आता लवकरात लवकर प्रसिद्ध होणार आहे. पारोळा MIDCचं सुद्धा मी फॉलोअप मध्ये आहे, परंतु पारोळा MIDCचा अडचण अशी येते की त्याच्यासाठी जागा आपली हिरापूर आणि उतरड शिवारातली जागा दिलेली आहे. तर तिथे पाण्याची अडचण येत असल्यामुळे थोडंसं आपल्याला जागा ती बदलून घ्यावी लागणार आहे. म्हणून मी जिथे शासकीय मालमत्तेचे जास्ती गट असतील अशी तालुक्यात जागा शोधतोय. सहसा एक हायवेला जवळ असेल अशी जागा शोधण्याचा प्रयत्न करतोय. तर MIDCच्या दृष्टीने सुद्धा मी प्रयत्नशील आहे, असं आपल्या माध्यमातून माझ्या सर्व तरुण मंडळीला मी आपल्या मार्फत आवाहन करतो की नाही, तुमचे जी अपेक्षा माझ्याकडून आहे ती अपेक्षा मी पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करेल. त्याबद्दल निश्चिंत राहा, असं तुम्ही माझ्या वतीने त्यांनाही निरोप द्या. नक्कीच. विषय असा आहे की आपण जसं सांगितलं की कोट्यावधींचा निधी येतोय, पाणीचं काम चालू आहे, रस्त्याचं काम चालू आहे, गटारींचं काम चालू आहे, नाट्यगृहाचं काम चालू आहे, सर्व विकास कामं चालू आहेत. तर येणारा नगराध्यक्ष करणार काय? पहिली गोष्ट, सर्वच विकास कामं चालू आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही. विकास आणि विकास कामं ही अशी गोष्ट आहे की ती न थांबणारी. तुम्ही कितीही विकास केला, कितीही सुंदर शहर केलं, काहीही केलं तरी तुम्ही परिपूर्ण शहर केलं असं कधीच म्हणता येत नाही.
त्याच्यामुळे ही न थांबणारी गोष्ट आहे, ही कॉन्स्टंट सातत्याने चालत राहणारी गोष्ट आहे, ती आपल्याला आयुष्यभर करावीच लागेल. या निवडणुकीत विरोधकांचं आव्हान मोठं आहे असं वाटतं का? मला नाही वाटत. कारण मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये किंवा माझ्या जिथे जिथे माझ्या चर्चा होतात तिथे तिथे मी असं सांगतो की लोकांना मला एक सांगायचं आहे की जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या समोर उभे असतात किंवा दोन पक्ष एकमेकांसमोर उभे असतात किंवा दोन विचारसरणी एकमेकांच्या समोर उभे असतात, तेव्हा सामान्य जनतेने एक विचार करायचा असतो, तुलना करायची असते. माझं एक म्हणणं आहे की ज्यांनी विकासाच्या दृष्टीने पाऊल उचललंय त्यांच्या बाजूने जनता कौल देईल. आणि मी 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 करणारा माझा स्वभाव नाही. पहिली गोष्ट तर आम्ही जे केलंय ते जनतेला दिसतंय, विरोधकांनी जे केलं आहे तेही जनतेला दिसतंय. जनता भाबडी किंवा भोळी नाहीये, जनतेला सगळं समजतं. जनतेने ते विधानसभेलाही दाखवून दिलेलं आहे. मी तर की ठीक आहे, काहीच न करणाऱ्यापेक्षा जो काही करतोय त्याच्या मागे जनता असते. मला एक विचारायचं आहे की आपण 40 वर्ष लहानपणापासूनच म्हणायला हरकत नाही आपण राजकारण बघतायत. आतापर्यंतच्या राजकारणाची बदललेली स्थिती, तेव्हाचं राजकारण आणि आताचं राजकारण याच्यात काही तफावत वाटते का? काही बदल झालेला वाटतो का? खर तर हा प्रश्न सार्वजनिकरित्या बोलण्यासारखा नव्हता, परंतु तुम्ही हा प्रश्न मला विचारला. परंतु मी तेवढंच निर्भीडपणे मी तुम्हाला सांगेल की सध्याची परिस्थिती पाहता राजकारणाची भीती वाटते. खूप वेगळ्या दिशेने आपण चाललोय असं कधी कधी मला वाटतं. आणि विचारांच्या पलीकडे जाऊन जर आपण याचा थोडस अभ्यास केला तर मला असं वाटतं की ही परिस्थिती कुठेतरी सुधारायला पाहिजे. एक चांगल्या काम करणाऱ्या लोकांच्या प्रति लोकांची लोकभावना तयार झाली पाहिजे. लोकांनी अशा लोकांच्या मागे राहिलं पाहिजे. बरोबर. एक वेगळा प्रश्न आहे, विषयाला अनुसरून नाही. मला या तालुक्याचा आमदार व्हायचं असेल तर काय टिप्स द्या? लोकांची कामं करा, लोकांमध्ये मिसळा आणि लो प्रोफाईल राहा. कधीही बडेजावपणा दाखवू नका. एवढ्यात मी आमदार होऊ शकतो? हे बघा, लोकशाही आहे. कोणीही सामान्य माणूस ज्याचं मतदान आहे तो आमदार होऊ शकतो. या पॉडकास्टच्या माध्यमातून मतदारांना, तालुकावासियांना काय संदेश द्या? मतदारांना माझा एवढाच संदेश असेल की ज्यांनी आजपर्यंत विकासाच्या मार्गाने जी लोक चालत आलेली आहेत त्यांच्या मागे राहा. आम्हाला निवडून दिल्यानंतर, आमच्या विचारसरणीला निवडून दिल्यानंतर आम्ही या शहराचा, आम्ही जे जे केलं ते सांगतोय, जे करणार आहोत ते सांगतोय. आणि लोकशाहीमध्ये राहुल दादा, लोकांकडे ऑप्शन असतो, पर्याय असतो. काम नाही केलं तर घरी बसवण्याचा देखील पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. तर मला असं वाटतं की एक संधी काम करणाऱ्यांना द्यावी. तर आपल्यासोबत होते श्री अमोल चिमणरावजी पाटील, विद्यमान आमदार एरंडोल पावळा मतदारसंघ. मी धन्यवाद करतो आपण या पॉडकास्टमध्ये आलात आणि आपल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. धन्यवाद. धन्यवाद.